बीडच्या आष्टी येथील गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज दिंडीसाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी 2 अश्व सुपूर्द केलेत। दिंडीपुढे चालणारी अश्व परंपरा धोंडे यांनी यावेळी कायम ठेवली आहे। मागील वेळेत देण्यात आलेल्या एका अश्वाचा मृत्यू झाला होता, त्यामुळे पुन्हा नव्याने दिंडी सोहळ्याकरता हे अश्व देण्यात आलं। दिनांक 25 जून रोजी गहिनीनाथ गडाची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून शेकडो वर्षाची परंपरा याला आहे। केवळ बीडच नाही तर मराठवाड्यातील विविध ठिकाणाहून वारकरी या दिंडीमध्ये सहभाग होत असतात। आज दिंडीकरिता देण्यात आलेल्या अश्वाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। म्हणजे ज्येष्ठ वद्य अमावस्या या दिवशी या दिंडीचं प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरला हा पालखी सोहळा जातो। लाखो भाविक या पालखी सोहळ्याबरोबर असतात। हा पालखी सोहळा वारकरी संप्रदाय ज्यावेळेला आरंभित होतो तो मूळ गह्यने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले ज्ञानोबरायाचे आजे गुरु वंश आणि विद्यावंश ज्ञानोबरायाचा तोही इथूनच आरंभित आहे। तेव्हा गोदावरीच्या पात्रात श्री गहिनीनाथाने विभूती दिली आणि त्याचा परिणाम विठ्ठलपंत हे जन्माला आले, म्हणून नाव ठेविले आवडी निराई सप्रेम गहिनीनाथी ज्ञानेश्वर महाराजांची आजी आणि तिचंही प्रेम अतिशय गहिनीनाथ महाराजावर म्हणजे नाथ पंथावर आहे आणि नाथ सांप्रदायिक असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा नाथ पंथातील एक भाग स्वतंत्र पंथ स्वतंत्र मार्ग यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची सकलाशी येथे आहे अधिकार कली योगी उद्धार हरीच्या नामे। हा मार्ग अतिशय स्वतंत्र आणि सोपा असा मार्ग हा भक्ती मार्ग श्री गहिनीनाथ महाराजांनी आरंभित केला। म्हणून हा पालखी सोहळा जो आहे तो 125 वर्ष होऊन जात आहेत। तेव्हा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातून नाही तर अन्य प्रांतातूनही या पालखी सोहळ्यासाठी समाज येतो। ज्येष्ठ अमावस्या या दिवशी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थानासाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून हा वर्ग येतो आणि याही पूर्वी 15 वर्षापूर्वी या समाजातीलच या फळातील या गडाच्या परिसरात NTV न्यूज मराठी बीड।